सरकारला जाग आली मित्रांनो. मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की बाबा त्यांचे पहिले आपण अभिनंदन करू, है का नाही. त्यांचं पहिलं अभिनंदन करू. कारण त्यांनी काय सांगितलं की कॉपी सोयाबीन हमी भावाने खरेदी 30 तारखेपासून सुरू करणार आहे. ते 30 तारखेपासून सुरू करणार म्हणजे 30 तारखेला ते नोंदणी सुरू करणार आहे. आता माझं मुख्यमंत्री साहेबांनी हेच म्हणणं आहे की साहेब हे जर तुम्ही करू राहिले तर नोंदणी आता 30 तारखेपासून सुरू करतात तर कमीत कमी लवकर ते खरेदी करायला सुरुवात करा, है का नाही. नंतर तुम्ही नोंदणीमध्ये जर 2-3 महिने घातलं तर आमच्यापाशी काही राहायचं नाही. ही एक विनंती आहे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना हमी भावाखाली कोणीही म्हणता तुम्ही, तर पण आता ज्या अडचणी असतात ना साहेब, ते तुम्हाला नाही समजायचे आमच्या शेतकऱ्याची काय अडचणी असतात. त्याच्यामुळे आम्हाला माल विकावा लागतोय. आता तुम्ही जर हमी भाव केंद्र जर लवकर नाही सुरू केले तर आम्ही तो माल काय घरात ठेवू शकत नाही. कारण घरात जर आम्ही माल ठेवला तर आम्हाला काही जे लोक जे देणे असतात ते लोक आम्हाला घरात बसून देणार नाही, है का नाही. तुम्हाला म्हणणं सोपं आहे, पण त्याच्यापेक्षा तुम्ही एक करा की हमी भाव केंद्र हे लवकरात लवकर सुरू करा. कारण ही आमची हात जोडून विनंती आहे तुम्हाला. आणि तुम्ही हा निर्णय घेतला याच्याबद्दल सर्व शेतकऱ्याच्या वतीने आम्ही तुमचं अभिनंदन करतो. पण हे जे दोन गोष्टी आहे, कापसाचे आणि सोयाबीनचं तुम्ही बोलला की विकू नका, तर तोवर तुम्ही केंद्र फक्त लवकर सुरू करा. नाहीतर तुम्ही का 2-3 महिन्यांनी नाव घेण्यातच लावले, नोंदणी घेण्यात, तर आमच्यापाशी काही उरणार नाही. कारण आम्हाला विकल्याशिवाय पर्याय नाही. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.